आणि त्यामध्ये आता जोडी मात्र मैदानामध्ये येतीये, मैदानाच्या आतमध्ये जोडी आली आहे. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा हा रणसंग्राम आपण पाहतोय YouTube वरती आणि केडीसी इन लाईव्ह या चॅनल वरती आपण हा थरारक महोत्सव पाहतोय. पाहायचा आता पहिला चेंडू टिपूच्या बॅट मधून आडव्या बॅट मधून खेळला गेला आणि त्यावरती किती धावा, पहिल्या चेंडूवरती फेकून दिलाय सरळ बाहेर. 6 धावा आल्यात. नोबेल षटकार येतोय. काय बॅटिंग, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतमध्ये दाखवतोय, कौशल्य दाखवलं गेले, आक्रमकता दाखवली आहे. बॅट मधून आलाय पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आणि गोलंदाजी मार्क वरती अण्णा स्वतः संघ मालक आहेत. आता मात्र येथे उंच उडवला, त्या खाली फिल्डर आहे तयार. कॅच पकडला जाईल आणि टिपूला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. दुसऱ्या चेंडूवरती बॅट्समन लवकर आत यायचंय. इचलकरंजी प्रीमियर लीग तर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त खास शुभेच्छा. पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. पाहूया पुन्हा एकदा पॅच मध्ये जाऊया आपण आणि त्यासाठी आता मैदानामध्ये नवीन बॅट्समन येतोय. यश पाटील स्ट्राईक वरती असणार आहे. पाहूया पुढचा चेंडू अण्णाचा स्लोवर वर गेलाय. ओव्हरपिच चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेकडे आणि त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते आणि या धाव्याने धावसंख्या झाली ती 7 धावा कंप्लीट झाल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती दिसत आहेत. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर केला चेंडू थोडासा आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक चांगला चेंडू बनावा लागेल संघ मालकांच्याकडून. संघ मालक स्वतः गोलंदाजी बार्क वरती दिसत आहेत. अण्णा आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. वाईड बॉलचा इशारा आलाय कारण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर केला चेंडू. चांगला फटका खेळायचा होता तिथे. बीट झाला पूर्णपणे. बीट केलं गेलं अण्णाकडून आणि पूर्णपणे खोललं गेलं तिथे शैलेश कागडे. मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू खेळता आला नाही. शैलेश कागडे पुन्हा एकदा बीट झालाय. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 8 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आणि पुन्हा एकदा बोलूया आपण डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. आकाश शिंदे उर्फ मॅडी गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. पहिला चेंडूचा बॅडीला खेळून काढलाय त्यावरती कव्हर्स मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची मागणी आहे.
दुसरी धाव देखील येथे कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. 2 धावा आणि धाव फलक हलता झालाय. धाव फलक झालाय तो 10 धावा. आता मात्र 2 अंकित धाव संख्या पूर्ण केली जाते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कडून. हाफ ट्रॅक चेंडू उंच उडवलाय आणि ते शॉट फसला गेलाय परंतु 1 बाउन्स सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा आल्या आहेत. फॅक्ट वल्टी स्टेट चौकार येतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय यश पाटील. पुन्हा एकदा आता मात्र इथे शॉट फसला गेलाय आणि त्यावरती 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पुढचा चेंडू बॅडीचा पुन्हा एकदा खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे शैलेश. पुन्हा एकदा इथे खेळून काढला चेंडू कमरच्या दिशेने ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना पाहतोय आपण. आणि धाव संख्या झाली ती 17 धावा. धाव संख्येत बदल 17 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. या ओव्हरमध्ये एकही चेंडू डॉट टाकले गेला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे खेळून काढला चेंडू त्यामागे यश आहे तिथे फिल्डर तयार. सुपर थ्रो बनावा लागेल यशचा. आमची ताकद चांगली आहे त्याच्या. आणि त्यावरती आता मात्र ओव्हरचा शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती यश असेल. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय सरळ आणि तेथे खाली क्षेत्ररक्षण आहे पाहत राहील. आणि त्यावरती मिळालंय चांगलं एलिमिनेशन चांगली लांबी. त्यावरती 6 धावा घेतल्या गेल्या. नोबेल हॉस्पिटल षटकार आलाय. कंप्लीट झाल्यात. 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला संघ मालक स्वतः दिसत आहेत. अण्णा गोलंदाजी मार्क वरती. जबाबदारी सांभाळली आहे संघाची आपल्या खांद्यावरती घेतली आहे गोलंदाजीसाठी. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहे शैलेश कागडे ऑन फायर खेळाडू इंदिरानगरचा एक स्टार खेळाडू मॅन फ्रॉम इंदिरानगर. फुलटॉस केला गेला आणि येथे मात्र एलिमिनेशन चांगलं मिळालं होतं परंतु तेथे कॅच सुटला गेलाय आणि येथे बेस झालाय तो कॅच यश कडून कॅच सुटला गेलाय. आणि कुणाचा सुटलाय शैलेश गागडेचा कॅच सुटला गेलाय. किती महाग पडू शकतो हा कॅच. जोपर्यंत शैलेश विकेट वरती आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही. चांगला बॅटरचा कॅच सोडला गेला. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने सरळ फेकून दिलाय. जाईल सरळ नामदेव ग्राउंड वरती आणि मिळतील 6 धावा. आणि धाव संख्येत बदल झालाय. धाव फलक झालाय तो 36. 1 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 36 धावा कंप्लीट झाल्यात आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला खेळून पाठवलंय सरळ. 4 धावा कंप्लीट येथे मिळाले आहेत. बाउंड्री गेली आहे शैलेशच्या बॅट मधून.
पहिल्या चेंडूवरती कॅच सोडला यशने, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. हे कुठंतरी आता टीमला टोचलं जातंय कारण तेथे कॅच मिस झालाय. कॅच पकडा बॅच जिंका असं म्हटलं जातं, ते उगाच नाहीये, ते दाखवून देतोय शैलेश कागडे बॅट मधून. आणि पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू, त्यावरती शतरक्षण आहे खाली. आता मात्र येथे कोणतीही चूक होत नाहीये. चांगला जजमेंट, चांगला कॅच आणि तेथे शैलेश कागडे बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा बोलूया आपण सुमधुर गाण्याकडे. डीजे कम ऑन. सर एक मिनिट. स्टार्ट मॅच. कृपया मॅच चालू करून घ्यायचे. आणि मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली, ज्यांनी आपल्या मनगटात ताकद दाखवली आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आलाय अजय सुतार, मॅन फ्रॉम कोरोचीचा खेळाडू. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खेळून काढलाय सरळ डीप पॉइंट वरती, त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती यश पाटील ऑन स्ट्राईक असेल. यश पाटील असेल स्ट्राईक वरती. धावसंख्या झाली ती 41 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने सरळ सीमा पार. 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. 47 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. या ओव्हर मध्ये तब्बल धावा खेचल्या आहेत त्या कुठून काढल्या आहेत 23 धावा. या ओव्हर मध्ये अतिशय महागडी ओव्हर बनावी लागेल ते संघ मालकांकडून. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 47 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. आणि आता चौथी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सचे कॅप्टन कृपया स्टेजशी संपर्क साधायचा लगेच. जरा बॉल चेक करायचे आपल्याला 2. जरा लवकर या. आता मात्र गुडलेन चेंडू थोडा वर आला, समजला नाही. उसळता चेंडू तिथे मात्र आता अजय थोडासा बीट झालाय. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र ऊन सोडवला गेलाय, सरळ फेकून दिलाय, जाईल बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर.
नोबेल हॉस्पिटल षटकार. मनगटात ताकद दाखवली जाते अजय सुतार या बॅटर कडून. एक चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय आणि त्याच्याच बॅट मधून आता षटकार येतोय. आता मात्र स्लोवर चेंडू केला. पॉइंट वर खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट मध्ये फिल्डर तेथे आहे तयार. किरण वडर त्या फिल्डरचं नाव. त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा यश पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला गुदगुल्या करत सरळ चेंडू जातोय किरणच्या हातात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि या धावेने धावफलक हल्लाय आणि धावफलक झालाय तो 55 धावा कंप्लीट झाल्या आहेत संघाच्या. 55 दोन गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा ओरबी चेंडूला खरपूस समाचार घेतला गेलाय. उडवला गेला पत्र्यावरती आणि मिळाल्या त्या 4 धावा कंप्लीट आहेत. मल्टी स्टेट चौकार येतोय. संख्या भरमसाठ वाढली आहे. धाव संख्या झाली आहे ती आता 59 धावा. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अजय ऑन स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा ऑफ कटर चेंडू. चांगला चेंडू. मॅजिकल बॉल तेथे फसला गेलाय अजय सुतार कडून. डॉट चेंडूची सांगता होती. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या आहे ती 59 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आणि पुन्हा एकदा बोलूया आपण सुमधुर गाण्याकडे. डीजे स्कोरर
आणि गोलंदाजी मार्कवरती आता मात्र असतील सुनील मोरे. सुनील मोरे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती असेल यश. यशच्या पॅडला सुद्धा चांगला कनेक्ट झालाय बॉल आजच्या दिवसात. आता मात्र एक वाईड बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खूप बाहेर गेला म्हणून वाईड बॉलचा इशारा देण्यात आला अंपायर कडून. अंपायर मुकेश शिकलगार आणि साहिल मोमीन सर यांच्यात होणार अंपायरिंग. चांगली अंपायरिंग आहे. आडव्या बॅटने खेळलाय. सरळ फेकून दिलाय. सरळ सीमा पार. षटकार. आणि धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली आहे ती 66 धावा कंप्लीट झाल्या आहेत. यशच्या बॅट मधून आलाय तो दुसऱ्याच बॉल वरती षटकार आलाय. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस. चुकीला माफी नाही दाखवून देतोय यश पाटील. वायबी संघाच्या आतमध्ये आग लावली आज. आता मात्र येते नोबेल षटकार. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 72 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या आहेत. काय बॅटिंग. लाजवाब बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये झंझावात सुरू आहे. अजय आणि यशच्या बॅट मधून धावा बरसतायत. धावा झाल्या त्या 72 धावा कंप्लीट. 5वी ओव्हर अजून चालू आहे. धावांचा डोंगर रचला गेलाय. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू. हाफ ट्रॅकरला सरळ बॅटने सरळ खेळून काढलाय आणि मिळवल्यात 6 धावा आणि कंप्लीट झाल्यात तेथे. षटकारांची हॅट्रिक केली आहे यश पाटील. नाव लक्षात ठेवायचंय कायम. यश पाटील सलग 6 षटकारला अक्षय सुतार यांच्याकडून बॅट प्राइज आहे आपल्याला. 3 तर झालेत. पाहूया अक्षय सर पुढचे 3 मारतोय का यश. आता मात्र येथे चांगला चेंडू. दांडी 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 गोल केली आहे. यू मिस आय हिट. डेफिनेटली आय हिट हे दाखवून दिले गेले. सुनील मोरे 11 चेंडू आणि 39 धावा करून बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. यश पाटील चांगली बॅटिंग करून परततोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सचिन स्पोर्ट्सचा एक नावाजलेला खेळाडू जातोय. जुगनू डोबेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावफलकावरती धावफलक दिसतोय. धावफलक झालाय तो 78 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चांगला कमबॅक बनावा लागेल सुनील मोरे कडून. एक चांगली विकेट मिळवण्यात यशस्वी झालाय सुनील मोरे. यशच्या उद्ध्वस्त केली आहेत. आणि आता स्ट्राईक वरती या टीमचा कॅप्टन स्वतः जुगनू डबेदार ऑन स्ट्राईक असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी पार्कवरती सुनील मोरे पुन्हा एकदा तयार. आता मात्र ओव्हरपिच चेंडू खेळून काढलाय. सरळ हाताने बनगटाचा वापर केला पुरेपूर. निखिल नरुडे आहे तिथे फिल्डर तयार. 1 धाव घेण्यात यशस्वी. या धावेने धावफलक हलता झालाय आणि धावफलकावरती धावफलक आहे तो 79 धावा कंप्लीट 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती अजय ऑन फायर खेळाडू स्ट्राईक वरती आहे. आता मात्र स्लोवर केला चेंडू. फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय अजयने. त्यावरती गुदगुल्या करत चेंडू चाललाय सरळ. बाउंड्री लाईन वरती बिल्डिंग चांगली केली गेली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 81 धावा अशा कंप्लीट झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा वळूया आपण डीजेच्या सुमधुर गाण्याकडे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती जुगनू. आता मात्र चांगला चेंडू, थोडं खाली राहिलेला चेंडू घेता आला नाही. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र ओरबी चेंडू खेळून काढलाय, सरळ बॅटने फेकून दिलाय, सरळ जाईल सीमा पार. षटकार, नोबेल हॉस्पिटल षटकार आलाय जुगनू डबेदारच्या बॅट मधून. कॅप्टनचा वार. हॅलो, मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा जाऊया आपण. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 90 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 90 धावा धावफलकावरती. आणि आता पुढे एकदा स्ट्राईक वरती असणार अजय सुतार ऑन स्ट्राईक. स्लोवर वन चेंडूला सरळ भिरकावून दिलाय, सरळ मिळतील 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार येतोय अजयच्या बॅट मधून. सहा धावा पुन्हा एकदा आल्यात आणि येथे टीमच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. सागर काय जुगनू डबेदारच्या बॅट मधून 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. नोबेल हॉस्पिटल 2 षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जुगनू डबेदार ऑन स्ट्राईक.
येथे मात्र आता ओव्हरपिच चेंडू घेता आला नाही जुगनू डबेदारला मैदानाच्या आतमध्ये टॉप चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा उंच उडवला चेंडू सरळ सीमा पार षटकार. आणि धावसंख्या असेल डोंगरा एवढी 120 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग दोघांच्या मधून चालू आहे जुगनू डबेदार. आणि पुन्हा एकदा वार. काय कॅप्टनचा वार मैदानाच्या आतमध्ये लाजवाब. पुन्हा एकदा षटकार. आणि येथे मात्र डॉट चेंडूची सांगता विश्वास सोडला गेलाय तेथे सुनील मोरेकडून. आणि 126 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 126 धावा धावफलकावरती. आणि सुनील मोरेने आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये 46 धावा खर्च केल्या आहेत. 46 धावा कंप्लीट. आणि आता गोलंदाजी मार्गवरती एक स्टार खेळाडूंची एंट्री झाली आहे. निखिल नरुडे गोलंदाजी मार्गवरती दिसतोय. एक डावखुरा गोलंदाज, फिरवण्याची क्षमता आहे, जादूगर आहे. आणि समोर आहे तोडीस तोड बॅट्समन, अगदी मनगटाचा पुरेपूर आणि दंडाचा पुरेपूर वापर करणारा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय सुतार नावाचं वादळ. हाफ ट्रॅकर चेंडू सरळ फेकून दिलाय, जाईल बाहेर. सर किती धावा? 4 धावा मिळाल्या आहेत. आलाय मल्टी स्टेट चौकार येतोय अजयच्या बॅट मधून. आता मात्र ऑन साइडला खेळून काढला चेंडू, त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या आतमध्ये होतंय. 1 रन कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक वरती आणलं गेलंय. पुन्हा एकदा संजावते बॅट जुगनू डबेदारची. धावसंख्या झाली ती 131 धावा. आणि पुढे एकदा भिरकावून दिलाय सरळ सीमा पार. आणि षटकार. नोबेल हॉस्पिटल षटकार आलाय. पुन्हा एकदा वार झालाय तेथे आणि मिळालाय षटकार. जुगनू डबेदारची 50 पूर्ण झाली आहे. थोडी बॅट उंच करायची आहे जुगनूदा. थँक्यू. काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झंझावाती खेळी केली आहे आज जुगनू डबेदार. त्याचं नाव आहे, लक्षात ठेवायचंय कायम.
आणि पुन्हा एकदा येथे वार झालाय आणि षटकार पुन्हा एकदा नोबेल हॉस्पिटल षटकार वरती षटकार येत आहेत. एक बॉल आहे. बॉल चेक करायला यायचंय. बॉल चेक करायला यायचंय. सिद्धी अग्रोटेक कृपया बॉल चेक करायला या लगेच. सिद्धी अग्रोटेक कृपया बॉल चेक करायला यायचंय लगेच. सुधीर मजले यांचे चिरंजीवांचं नाव जरा सांगायचंय. आणि बॉल बघायला यायचंय. सिद्धी अग्रोटेक आपला लास्ट कॉल आहे, कृपया लगेच यायचंय. सिद्धी अग्रोटेक अक्षय साळुंखे आणि सुधीर मजले यांचे चिरंजीव देवराज सुधीर मजले यांनी कॅच धरलाय तेथे. त्यांना 100 रुपयाचं इथे प्राइज मिळते. कृपया फोटोग्राफरनी फोटो काढायला जायचंय. जरा या की लवकर. मॅडी लवकर ये रे, तुझ्यासाठी थांबल्या मॅच. लाईनअप करून आज जावा फिल्डिंग साठी. अजय सुतार चला की लवकर लाईनअप करून. चला संदीप चला चला लवकर. वेळ लावू नका, इकडे तिकडे फिरून वेळ घालू नका. चला हो देतो, चला देतो तुम्हाला. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वर आवडते घ्या. फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन लावून द्या. सिद्धी अग्रोटेक बॅट्समन लावून द्या. आपल्यासाठी मॅच 10 मिनिटं थांबली आहे. बॉल चेक करायला आपण आले 10 मिनिटं. जर लवकर जावा. आणि ते पुरस्कार दिला जातोय देवराज सुधीर मजले. रक्तात क्रिकेट आहे. बापाच्या हातावर हात मारले. सागर सुतार यांच्या हस्ते प्राइज देण्यात आले. सुधीर दा जरा हात करा, दिसू दे मला तुम्ही आहे तिथं.
ओके. अठ्ठेचाळीस चेंडू आहेत. 48 चेंडूंमध्ये आपल्याला तब्बल 157 धावा करायच्या आहेत. 157 धावा. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 मधील सगळ्यात हायेस्ट स्कोर मारणारी टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स ही ठरली आहे. आणि काय बॅटिंग केली आहे जुगनू डफेदार. 16 चेंडू, धावा केले त्या 57 धावा. बॅटिंग आवडली असेल जुगनूची तर टाळ्या व्हायला हरकत नाही प्रेक्षकांमधून. 16 चेंडू आणि 57 धावा कंप्लीट केल्या आहेत जुगनू डफेदार, स्वतः कॅप्टन. अजय सुतारने सुद्धा धावा चांगले केले आहेत. 31 धावा त्याच्या बॅट मधून. आणि त्याच्यानंतर यश पाटील याच्या बॅट मधून देखील धावा गेल्या गेल्या. 39 धावा कुठल्या त्याने सुद्धा. सोहेल भाई मॅच चालू व्हायला लय वेळ लागाल्या. तुम्ही बसलाय निवांत, तुम्ही चालू करून घ्या जरा फास्ट. सोहेल भाई लवकर चालू करून घ्या, ही दुसरी इनिंग चालू व्हायला वेळ लागाल्या बघा. चला बॅट्समॅन मॅच चालू करा. बॉल चेक करून घेऊन गेल्या तुमच्या प्लेअरने. मॅच चालू करा जरा प्लीज, लवकर जरा. स्ट्राईक वरती अक्षय साळुंखे, मॅन फ्रॉम तारदाचा खेळाडू. आणि इकडे मॅडी नॉन स्ट्राईक वरती मॅडी आहे. तोही देखील एक तारदाचा खेळाडू, एक स्टार खेळाडू आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती असणार आहेत संदीप. सँडी तांबेकर गोलंदाजी मार्क वरती. आकाश पहिला चेंडू सँडीचा. पहिला चेंडू फुलटॉस केला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तेथे नो बॉलचा इशारा देखील केला गेलाय. पहिला चेंडू नो बॉल. बिमार आपल्या जिम्नॅशियमचा खेळाडू मोहसिन जमादार, एक दुःखद घटना आहे. त्यांचे वडील आताच एक्सपायर झालेले आहेत. तो वडिलांची तब्येत बरी नव्हती म्हणून ही स्पर्धा निवड झालेली असताना सुद्धा खेळला नाही. या कारणामुळे तो खेळला नव्हता. आता एक 5 मिनिटं सगळ्यांनी उभं राहून 1 मिनिट फक्त. विश्राम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 3 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती. आणि आता मॅच मध्ये पुढे एकदा जाऊया आपण. धावा करायच्या 157 धावांचा डोंगर पुढे आहे. आणि स्ट्राईक वरती मॅडी. चुकीला माफी नाही हे गोलंदाजाला दाखवून दिले. आणि चौकार आलाय. नोबेल हॉस्पिटल चौकार. आणि धावसंख्येत बदल झालाय. धाव फलकावरती बदल झालाय. धावसंख्या झाली ती 7 धावा आहेत. ते कंप्लीट झाले आहेत. एक चेंडू झाला टाकून. एक चेंडू मध्ये धावा झाल्या आहेत त्या 7. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहे मॅडी. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे
संदीप तांबेकर गोलंदाजी मार्क वरती असणार आहेत. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडूला सरळ बॅटने आणि सरळ सरळ उत्तर दिले. 6 धाबा. नोबेल हॉस्पिटल षटकार. धावसंख्येत बदल झालाय. धाव फलकावरती 13 धाबा असे दिसत आहेत. आता मात्र ते थोडं ऑफस्टोमच्या बाहेरचा चेंडू केता आला नाही. तिथे बीट झाला गेला पूर्णपणे. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळायचा होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅडी ऑन स्ट्राईक. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा होतीये मैदानाच्या आतमध्ये आणि धाव संख्या स्थिर आहे. 13 धाबा धाव फलकावरती आहेत. 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. 2 चेंडू येणे बाकी. 2 चेंडू सलग डॉट टाकले गेले मॅडीला. आणि पुन्हा एकदा रिव्हर स्वीप. काय शॉट खेळला गेलाय आणि मिळवले गेले त्या पूर्णपणे वार आणि त्यावरती षटकार. काय शॉट खेळला गेला. लाजवाब शॉट बनावा लागेल बॅडीच्या पॅट मधून. जरा बॉल आणायचा आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो बॉल गेलाय तो जरा बॉल घेऊन यायचा. कोण असतील ते तर आणला काय. आणि धावसंख्या धावफलक घालता झालाय. धावफलक झालाय तो 19 धावा कंप्लीट झाल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिली ओव्हर अजून चालू आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बॅडी ऑन फाय खेळाडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला चेंडू लॉंग ऑन वरती. आणि किती धावा. 4 धावा इथे मिळाल्या आहेत. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. बिनगडी बाद 23. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आणि जाऊया आपण एकदा डीजे कडे. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय आणि त्यावरती यश आहे तेथे तयार. थर्ड अंपायर निर्णय. रनआउटची संधी आहे ते पाहावं लागेल. थर्ड अंपायर कडे आहे निर्णय. थोड्याच वेळात कळवलं जाईल. समालोचन कक्षात आपली प्रतीक्षा असेल. आणि पंचांचा निर्णय आलाय. पंचांचा निर्णय असेल नॉट आउट. येथे वाचला गेला. अक्षय साळुंके
आणि अक्षय साळुंकेसाठी मला म्हणावं लागते, मंजिल दूर है तो क्या हुआ, सफर अभी भी जारी है, हालातों ने रोका है जरूर पर हिम्मत अभी भी भारी है. पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊया आपण. आणि धावसंख्येत झालाय ती धाव फलकात बदल झालाय. धावफलक 25. आडव्या बॅटने खेळला चेंडू सरळ सीमा पार. 4. काय वार करतायत दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी काढल्यात 156, आपल्याला करायच्यात 157. त्याच गतीने धावाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅडी आणि अक्षय साळुंकेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र अतिशय तेथे चोखपणे खेळला गेला आणि त्यावरती 2 धावा मिळवल्या गेल्या. सिंगल डबल देखील येथे घेतायत. नुसतं चौकार आणि षटकारांची प्रतीक्षा नाहीये. हे चांगले क्रिकेट खेळत आहेत दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि बॅडी यांच्यात भागीदारी आता मात्र झाली ती 31 धावांची. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. त्यावरती किती धावा? 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होत नाहीये. यावरती असं कळते आता मात्र स्ट्राईक वरती असणार आहे. मॅडी ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्ग वरती आहे तो शैलेश कागडे. आता मात्र इथे खेळून काढला चेंडू. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चे उपाध्यक्ष पंकज डंबाल यांचं इथे सहर्ष स्वागत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता आणि ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 32 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा बोलूया आपण डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. चांगला बॉल बनावा लागेल तेथे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. चांगला फिरवला, गरगन फिरवला चेंडू. समजला नाही तिथे अक्षय साळुंके बीट झालाय. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने सरळ खेळलाय. पाहायचाय काय होतंय आणि 1 बाउन्स बाउंड्री गेली आहे. 4 धावा आल्यात अक्षय साळुंकेच्या बॅट मधून. एसकेचा खरपूस समाचार घेतला गेला दुसऱ्या बॉलवरती. 2 चेंडू झाले टाकून आणि धाव फलक मात्र हलता झालाय. धाव फलक झालाय तो 36 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर आली आहे. एक्स्ट्रा धाव मिळतीये आणि या धावेने धावसंख्या झाली आहे ती 37 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा सरळ बॅटने तेथे खाली फिल्डर आहे तयार आणि येथे अक्षय साळुंकेला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. तिसऱ्या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हिलियन अक्षय साळुंके. अक्षय साळुंकेचा खेळ संपलाय.
चांगला चेंडू पुढे एकदा एसके कडून पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा जाऊया आपण आणि डॉट चेंडूची सांगता झाली आहे आणि गोविंद आलाय स्ट्राईक वरती असणार आहे. गोविंद शिंदे ओरपी चेंडू केलाय तिथे डोक्यावरून चेंडू सरळ. एक धाव कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि पुढे एकदा स्ट्राईक वरती. आता मात्र हिटमॅन खेळाडू मॅडी असणार आहे. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळला गेलाय. त्या खाली फिल्डर आहे आणि येथे बघत बसलाय. त्यावरती मिळाले त्या 6 धावा. नोबल हॉस्पिटल षटकार. धावसंख्या झाली ती 44 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 44 धावा कंप्लीट. आणि आता आपल्याला करायच्या त्या 30 चेंडू धावा करायच्या आहेत. 113 धावा. 30 चेंडू आणि 113 धावा आणि रिक्वायर्ड रन रेट आपल्याला असेल 22.6चा रिक्वायर्ड आहे. 22चा रिक्वायर्ड रन रेट हा टार्गेट असेल प्रत्येक बॅट्समन समोर. ओव्हरला 22 धावा करायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅप्टन सुद्धा जिग्नू डबेदार. ओव्हरपी चेंडू केलाय खेळून काढलाय लॉंग ऑफ वरती. त्यावरती किती धावा? 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मागणी. दुसरी धाव देखील येथे कंप्लीट केली गेली आहे आणि या 2 धावेने धाव फलक हल्लाय. धाव फलक झालाय तो 46 धावा. आता मात्र येथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं परंतु तिथे डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होतीये आणि डॉट चेंडूनी प्रेशर बॅट्समन वरती असणार आहे कारण धाव फलक आपल्याला करायचा आहे 157 धावा. या धाव फलकावरती लावणं गरजेचं आहे. उंच उडवला गेलाय चेंडू आणि येथे किती धावा? 6 धावा. नोबल हॉस्पिटल षटकार. धावफलक हालता गेलाय. धावफलक झालाय तो 58 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गोविंद. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू डीप पॉइंट वरती. त्यावरती 1 धाव कंप्लीट केली जाते आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे मॅडी. मॅन फ्रॉम तारदाचा खेळाडू. चांगली बॅटिंग केली आहे आजच्या दिवसात. आता मात्र येथे ओरपी चेंडूला समाचार दिला गेलाय आणि पाठवलं गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावेने धावफलक हालता झालाय आणि धावफलक झालाय तो 63 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक. गंगासाई स्पोर्ट्स कॅप्टन आणि
ए स्पोर्ट्स कॅप्टन कृपया टॉस साठी यायचं लगेच 2 मिनिटात जाऊ दे आपल्याकडे. सर बाहेरचं बॉल आलं का बघा. आणि माननीय उपाध्यक्ष यांनी बाहेरचं टॉस ball करून आलं घ्यावा का? अशी विनंती करतोय. पंकज डंबाळ बाहेरचं बॉल आलं का बघा जरा गेलेलं. कॅप्टन. ए स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेत. गंगासाई कॅप्टन यायचंय. ओके आलेत. पंकज डंबाळ साहेब टॉस करून घ्या. इचलकरंजी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते टॉस होतोय. तिसऱ्या मॅचचा टॉस आणि तिसरी मॅच बघण्यासारखी असेल. गंगासाई स्पोर्ट्स वर्सेस ए स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या मध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट चाललाय. मैदानाच्या आतमध्ये मीटिंग चालली आहे. कशा प्रकारे बॅडीला आणि गोविंदला रोखू शकतो आपण याची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जातीये. तर कोण जिंकला टॉस? ए स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. निर्णय लगेच सांगायचा. या ओव्हर नंतर 6 चेंडू आहेत आपल्याकडे निर्णयासाठी. या ओव्हर नंतर निर्णय सांगायचा. ए स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. तिसरा मॅचचा टॉस आणि आता दुसरी मॅच मध्ये बोलूया आपण. आणि धावसंख्या झाली ती 63 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात अक्षय साळुंके बाद झालाय. त्यानंतर आता गोविंद आणि मॅडीनी कमान सांभाळली आहे. फलंदाजीची चांगलीच कमान सांभाळली आहे. हाफ ट्रॅकर चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. त्यावरती फिल्डर येतोय आणि येथे कॅच मिस झालाय. आणि कॅच येथे मिस झालाय. गोविंदचा कॅच मिस झालाय. किती महाग पडू शकतो. गोविंद अजून विकेट वरती आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही आहे. हा कॅच किती महाग पडू शकतो ते पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅडी ऑन स्ट्राईक. आणि निर्णय आलाय ए स्पोर्ट्सचा. बॉल फर्स्ट बॅटिंग साठी इन्व्हाइट केले गंगासाई स्पोर्ट्सला. पुन्हा एकदा खेळून काढलाय. चेंडू जातोय मैदानाला गुदगुले करत फिल्डरच्या हातात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातीये. आणि या धावेने धाव फलक आलाय. धाव फलक झालाय तो 65 धावा. 66 धावा सॉरी 66 धावा कंप्लीट झाले आहेत. एक डिक्लेअर लेग बाईज एक डिक्लेअर मिळते इथे. संघाला मिळालेली धाव पुन्हा एकदा धाव बदल झालाय. धावसंख्या झाली ती 67 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने उंच उडवला गेलाय आणि 6 धावा गोविंदच्या बॅट मधून पुन्हा एकदा आले आहेत. नोबेल हॉस्पिटल षटकार आलाय. जरा बॉल बघायचं बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत बदल झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. धावसंख्या झाली ती 74 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उंच उडवलाय. त्याखाली फिल्डर आहे. काय जजमेंट काय दिलंय
आणि येथे कॅच पकडला जाईल आणि बॅक टू द पॅव्हिलियन गोविंदला पाठवलं जाईल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आलाय सुकाश. मात्र वुडलेन चेंडू वरती चांगला प्रहार आणि त्या प्रहारावरती मिळालाय चौकार. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 78 धावा कंप्लीट झाल्यात 78 रन्स. आणि आता करायचे आहेत 18 चेंडू धावा करायच्या आहेत 79 धावा. 18ला 79 धावा करायच्या आहेत. चौकारांची आणि षटकारांची येथे खैरात झाली पाहिजे तेव्हा कुठेतरी मॅच मला वाटते सिद्धी ॲग्रोटेक जिंकू शकेल. आणि त्यांचा होता 81 धावा होत्या. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 81 होता. आपला 78 आहे. 3 धावांनी फक्त मागे आहात. आणि तिथे होता जुगनू डफेदार. येथे आहे मॅडी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल लागलाय सरळ हेड शॉट दिला गेला तेथे. गोलंदाजी मार्ग वरती असणारा SK स्वप्नील खरात मॅन फ्रॉम गणेश नगरचा एक स्टार खेळाडू गोलंदाबाज SK मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू ऑफसाईडला खेळून करण्याचा प्रयत्न. पाहूया 2 धावा मिळतील काय. आणि येथे 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धाब्याने धावफलक हलदा झालाय. धावफलक झाला असेल तो 80 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी SK ची मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघाला SK. काय गोलंदाजी. 4 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केलेत फक्त. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रन घेण्याची संधी होती परंतु तिथे नाकारलं गेलं. 5 चेंडू झालेत, धावा खर्च केलेत 2 फक्त. येथे मात्र ओव्हरची सांगता आणि 2 धावा खर्च करून काय गोलंदाजी दाखवली आहे. फिरकी जादूगर म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. SK 2 धावा खर्च केलेत फक्त. 12 चेंडू धावा करायचे आहेत. 77 धावा मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील. हीच ती ओव्हर होती SK ची. मॅच मध्ये आपल्याला आणून दिली आहे आणि त्यांच्याकडून घेतली आहे मॅच. हीच ती ओव्हर. आता मात्र 12 चेंडू धावा करायचे आहेत. 77 धावा. कृपया वेळ लावायचं नाहीये SK.
हा देखील डॉट चेंडू आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे विजय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. काय गोलंदाजी करतोय विजय आपल्या संघासाठी. विजय खेचून आणणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता मात्र खेळून काढला चेंडू मिड विकेट वरती. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु ते पुन्हा एकदा नाकारलं गेलं. परत पाठवलं गेलं. एक धाव कंप्लीट. 3 चेंडू झाले टाकून. अजून 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. म्हणजे अजून आपल्याकडे 9 चेंडू आहेत. औपचारिकता मॅचची फक्त बाकी आहे आता. ती खेळून काढलाय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि ते षटकार. नोबेल हॉस्पिटल षटकार येतोय. बॅडीच्या पाठ मधून आलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 87 धावा झाल्या आहेत आणि आता करायच्या आहेत 8 चेंडू 70 धावा. ए स्पोर्ट्स कृपया लाईनअप करून थांबायचा. लगेच लाईनअप करून घ्या प्रशांत. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न बसला गेलाय आणि तेथे मात्र अजय सुतार फिल्डर तयार आहे. चांगला थ्रो म्हणावं लागेल. तिथे वन बाउंड सरळ जातोय. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्येत झाली आहे ती 88 धावा झाल्या आहेत. औपचारिकता बाकी आहे मॅचची फक्त. उंच उडवला गेलाय. 6 धावा आल्यात. खूप वेळाने 6 धावा आल्यात. बॉल बघायचा लवकर जरा मागे. जरा बॉल बघायचा मागे आणि बॉल लगेच आत टाकायचा आहे. 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत 63 धावा. राज संगम स्पोर्ट्स यांनी कृपया नियोजन लावायचं आहे. बॉल बाहेर गेला की आत आणून द्यायचा लगेच. राज संगम स्पोर्ट्स यांनी तयार राहायचं आहे. सहा चेंडू राहिलेत. 6 चेंडूंमध्ये 63 धावा करायच्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि एक डिक्लेअर. अशा 2 धावा घ्यायच्या आहेत आणि या 2 धावेने धावफलक आलाय आणि धावफलक झालाय तो 96 धावा कंप्लीट. आता मात्र येथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू लागून सरळ जातोय. लॉंग ऑन वरती अजय सुतार नाही एसके आहे तिथे. स्वप्नील खरात असेल फिल्डर. आता 2 धावा घेतल्या का सर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ते पूर्णपणे केलाय आणि मिळाले त्या 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. दोघांचा काढा. दोघांचा पाहिजे आमच्या. नाही आत काढ. लॉंगॉफवरती खेळण्याचा प्रयत्न आणि ते कॅच आउट. सुकाश जाईल बाहेर. आणि यश पाटील साठी येथे प्राइज आले. 11 चेंडू 39 धावा केलेत यशने आणि खमो खमो यांच्याकडून आपल्याला प्राइज आले 200 रुपयाचे प्राइज. कृपया स्टेजवरती येऊन घेऊन जायचंय.
नवीन बॅटरचं नाव रोहित परीट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक धाव तिथे बाईकच्या रूपात मिळाली आहे. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 104 धाबा कंप्लीट. आता मात्र येथे औपचारिकता बाकी असताना कॅच आउट, मॅडी आउट झालाय. शेवट त्यांनी गोड केला नाहीये, मॅडी आउट झालाय आणि